पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर सौ अनुराधाताई सुधीर कुलकर्णी. पुस्तकाचं नाव आहे तुका विठ्ठल सर्वांगे. या पुस्तकाचे संपादक आहेत डॉक्टर विजय भटकर. प्रथम आज आपण ऐकणार आहोत संपादकीय. भारत ही संतांची भूमी आहे. भारतीय मनाचं सिंचन, भरण, पोषण हे खरं पाहता संत वाङ्मयानेच झालेलं आहे. सामाजिक समरसता आणि उच्च सांस्कृतिक मूल्यांचा ठेवा फक्त संतांनीच जपला आणि आपल्याला तो प्रदान केला आहे. एवढंच नाही तर भारतीय भाषा देखील समृद्ध केल्या आहेत त्या संत साहित्यानेच. जीवन प्रवाहाशी जुळवून घेताना प्रसंगी प्रवाहाविरुद्ध जावं लागतं, बंडखोरी करावी लागते, याची शिकवणही त्यांनीच दिली आहे. मानवी जीवन केंद्रस्थानी मानून एकीकडे पशुपक्षी आणि दुसरीकडे वनसंपदा यांच्याशी सांगड त्यांनीच घातली आहे. मुख्य म्हणजे वेद, उपनिषद किंवा तत्सम ग्रंथ यांनी पूर्णत्वास नेलेला सनातन धर्माचा सर्व जीवनाला व्यापून उरणारा जीवनरस संतांनी समाजाच्या तळागाळापर्यंत लोकभाषेतच नेला आहे. मनाला साधुत्व आणि साधनांना शुचित्व दिलं आहे. कधी संत माऊलीच्या रूपात भेटले, तिच्या अंगावर समाज आश्वस्त होऊन एकदम शांत झाला आहे. कधी ते प्रबोधनकार झाले, कधी करड्या शिस्तीच्या शिक्षकी रूपातही भेटले, तर कधी बापाच्या मायेने किंवा धाकानेही त्यांनी समाजाला सांभाळलं आहे, संरक्षण दिलं आहे. कधी मित्रत्वाच्या नात्याने गुजगोष्टी केल्यात. शब्दांचंच धन आणि शब्दांचं शस्त्र वापरून समाजाला त्यांनी वट्टीवरही आणलेलं आहे. तोडफोडीचं राजकारण न करताही राज्यकारभार कसा करावा आणि या दगडाच्या देशातही आनंदवन कसं फुलवावं याचं मार्गदर्शन तर त्यांनीच केलेलं आहे. अशा संतांची मांदियाळी असलेल्या भारतीय भूमीत आपला जन्म झाला याबद्दल आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे रूढ अर्थाने विश्वविद्यालय नसणाऱ्या गावांनाही या संतांच्यामुळे विश्वविद्यालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. साधी नदी गंगा झाली, तिचं पाणी तीर्थ झालं. प्रत्येक संत म्हणजे लखलखता तारा आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास करताना नकळत आपण आपलाही शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा जाणवतं या तारांगणात कुठलाही तरतम भाव नाही आहे, अंतर नाही आहे. या जाणीवेने त्यांच्याशी आपण एकरूप होतो आणि त्यांचा प्रवास आपला होतो. अशाच प्रवासातला एक तारा म्हणजे श्री तुकाराम महाराज. ज्ञानदेवांनी ज्या भागवत मंदिराचा पाया रचला त्या मंदिराचा कळस असलेल्या तुकारामांच्या वाङ्मय दर्शनाने आपण स्तिमित होतो. गाभाऱ्यात शिरण्याआधीच नतमस्तक होतो. नाही, हे संत तुकारामच मित्रत्वाच्या हक्काने आपल्या खांद्यावर हात ठेवून आपल्याला या मंदिरात नेतात आणि त्याच क्षणी माझा देह झाला देहू तुकोयाच्या अभंगात, अशीच आपली अवस्था होते. तुकोबांच्या अभंगातील जीवनविषयक तत्त्वज्ञान, रोखठोक व्यवहार, व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी यांचा अनन्य संबंध आणि हे सगळं आपल्याला समजणाऱ्या सरळ प्रासादिक भाषेत अनुभवून आपण भावसमृद्ध होतो. अभंगांना अभंग का म्हणतात? त्यांची गणना अक्षर वाङ्मयात का होते? 21व्या शतकातही या अभंगाचं गारूड का चालतं? या सर्वांची उत्तरं तुकोबांच्या अभंग गाथेतूनच मिळतात. उपरोक्त उल्लेख केलेल्या सर्व रूपात तुकोबा आपल्याला भेटतात, पण भावतात ते मित्र म्हणूनच. या मित्रत्वाची थाप आपल्याही पाठीवर पडावी म्हणून याचसाठी केला होता अट्टाहास, असं म्हणत तुका सर्वांगे विठ्ठल हे पुस्तक आकाराला आलं आहे. सर्वसामान्य परिस्थितीतून असामान्य व्यक्तिमत्व कसं घडत जातं याचं उत्कृष्ट दर्शन श्री तुकाराम महाराजांच्या चरित्रातून होतं आणि हे त्यांचं चरित्र त्यांच्या अभंग गाथेतूनच विलक्षण पारदर्शीपणे आपल्यासमोर उभं राहतं. चंचल मनाविरुद्ध, निष्ठुर जनांविरुद्ध तुकोबांना सहन करावा लागणारा संघर्ष कुणालाही प्रत्येकारीक वाटावा असाच त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. मन माझे चपळ न राहे निश्चल, मन माझे चपळ न राहे निश्चल, घडी एक पळभर स्थिर नाही. काहे छळू येती लोक दाट बळेची कंटक. तुकोबांना दैवाचे असे निर्घुण तडाखे सहन करावे लागलेत की त्यामुळे
एखादा माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला असता, पण त्या प्रतिकूल परिस्थितीतूनच आत्मबल मिळवीत तुकोबा म्हणतायत, बळीवंत आम्ही समर्थांचे दास, घातली या कास कळी काळासी. हे तुकोबांना कसं शक्य झालं? तर याचं उत्तर शोधणं आजच्या विज्ञान युगातही आवश्यक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या भरारीने जग अधिकाधिक जवळ येत चाललेलं आहे, पण माणूस तितकाच एकाकी होत चाललेला आहे. आपल्याच मनाशी, जनांशी त्याचा तीव्र संघर्ष होतो आहे. अशावेळी एकतर अहंगंडांच्या नाही तर न्यूनगंडांच्या तडाख्यात माणूस सापडतो आणि आपली स्वाभाविक क्षमताच विसरून जातो. तुकोबांनी आपली मानसिक, बौद्धिक, आत्मिक क्षमता इतकी विस्तारली की सूक्ष्माहून सूक्ष्म तत्वाप्रमाणे आकाशासारख्या अनंत तत्वाशीही ते एकरूप होऊ शकलेत. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा येवढा. तुकोबांच्या आयुष्यातला हा मोठा चमत्कारच आहे. माणूस भौतिक जगावर विजय मिळवू शकेल, पण स्वतःच्या मनावर, स्वतःच्या अहंकारावर असा विजय मिळवणं आणि मीपणाची कक्षा विश्वव्यापी करणं अतिशय अवघड आहे. हे तुकोबा कसं साध्य करू शकले असतील, याचा अभ्यास करणं अगत्याचं आहे. आणि या अभ्यासासाठीच तुकोबांचे अभंग आपल्याला जणू साद घालतायत. यारे या लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता गोडाची. आपल्याच अभंगातून तुकोबांनी स्वतःचा पारमार्थिक प्रवास अशा नेटकेपणाने मांडला आहे की त्याचा सखोल मागोवा आपल्याला घेता येऊ शकतो. आणि हा मागोवा घेताना लौकिक सुखदुःखाच्या पलीकडे असलेली शाश्वत समाधानाची वाट आपल्यालाही गवसू शकते. फक्त त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. स्वतः तुकोबाही अभ्यासाचा महिमा गातात. असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या अभ्यासासाठीच आळंदी, देहू, पंढरपूरसारखी तीर्थक्षेत्र ही ज्ञानक्षेत्र झाली पाहिजेत. तिथे संत श्रेष्ठांच्या अक्षरवाङ्मयाचं शास्त्रशुद्ध अध्ययन करून वाचन आणि अध्यात्म यांच्यातलं एकरूपत्व शोधलं गेलं पाहिजे. तुका सर्वांगे विठ्ठल या पुस्तकातून तुकोबा अभंगगाथेच्या अभ्यासाचा असाच एक प्रयत्न आहे. त्यासाठी अभंगगाथेत आलेले विविध विषय घेऊन त्या विषयांवरील संपूर्ण गाथेत विखुरलेल्या अभंगांचं रसग्रहण केलं आहे. त्यामुळे या नानाविध विषयांवरील तुकोबांच्या मनोभूमिका सुस्पष्ट होत आहेत. वेगवेगळ्या अंगांनी तुकाराम अभंगगाथेचं दर्शन आपल्याला घडतं. त्यातील शब्द लालित्य, भावसौंदर्य यांच्यासह तुकोबांची घट्ट तात्विक बैठक देखील लक्षात येते. या पुस्तकाचा पहिला लेख आहे जपले इंद्रायणीने अभंग. ही इंद्रायणी म्हणजे जनता जनार्दनाची मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही आंतरिंद्रिय आहेत असं लेखिकेचं म्हणणं आहे. त्या म्हणतात, जनता जनार्दनाच्या अंतःकरण चतुष्टयरूपी इंद्रायणींनी जपलेले तुकोबांचे अभंग बुडतील कसे? ते भक्तिरसात भिजलेले अभंग अक्षरच राहतात. शेकडो वर्षापासून तुकोबांचे अभंग जनमानसात असे झिरपलेले आहेत की त्यातील काही पंक्तींना वाक्प्रचाराचं रूप देखील मिळालेलं आहे. जसं आलिया भोगासी असावे सादर, सुख पाहता जवाये पाडे, दुःख पर्वता येवडे. अशा या अभंगगाथेचा सर्वांगीण आढावा घेणं निश्चितच रोचक आणि प्रेरक ठरेल. अनुतापापासून आत्मसाक्षात्कारापर्यंतची तुकोबांची पारमार्थिक वाटचाल त्यांच्या अभंगवाणीतून नितळपणे प्रकट होते. ते अंतःकरणाचं सौंदर्य या पुस्तकात आवर्जून अधोरेखित केलेलं आहे. वाचेने आध्यात्मिक तत्वांचा फुलोरा कितीही फुलवता आला तरी तशी प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे. आणि ही अनुभूती जोपर्यंत आलेली नव्हती तोपर्यंत तुकोबांनी स्वतःलाच धारेवर धरलंय. वाचा चापले बहु जालो कुशल, नाही बीज मूळ हाती आले. सर्वानुभूती परमेश्वर हा साक्षात अनुभव यावा यासाठी तुकोबांनी विलक्षण आर्ततेने परमेश्वरालाच विनवलं आहे. त्याचबरोबर माझी तेवढी आत्मिक उन्नती झाली, जसं मी बोलतो तसं खरंच मनात भाव असेल तरच देवा तू मला पाव, असंही ते परमेश्वराला सांगतात. वचनासारिखे तळमळी चित्त, बाहेरी तो आत होईल भाव.
तरीच मज ठाव द्यावा पायापाशी, सत्यत्वे जाणसी दास खरा. तुका म्हणे सत्य निकट सेवक, तरीच भातुके प्रेम द्यावे. स्वतःच्याच अंतःकरणाचा असा प्रखर झाडा घेतल्यामुळेच तुकोबा लोकांनाही तितक्याच परखडपणे उपदेश करू शकले. आणि म्हणूनच या पुस्तकात तुकोबांच्या आत्मपर अभंगाबरोबरच त्यांच्या उपदेशपर अभंगाचाही आढावा घेतला आहे. केवळ पिंडपोषक म्हणजे स्वतःचाच विचार करणाऱ्या वृत्तींची तुकोबांनी निर्भत्सनाच केली आहे. कारण लोकशिक्षणासाठी त्याज्य गोष्टी आधी सांगाव्या लागतात. या पुस्तकातील पिंडशोषकांच्या जळो ज्ञानगोष्टी या प्रकरणात नाठाळ खलप्रवृत्तीबद्दलची तुकोबांची भूमिका व्यवस्थित मांडलेली आहे. नीती अनिती, धर्म अधर्म यांच्याबद्दलचेही तुकोबांचं विवेचन बघण्यासारखंच आहे. देव जोडे ते करावे अधर्म, देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ज्यातून सर्वांचं कल्याण साधत असेल तो वरवर अधर्म जरी वाटला तरी अवश्य आचरावा. त्यामुळे सर्वांच्या अंतरातल्या देवाशी आपलं नातं जुळतं आणि धर्माच्या नावाखाली इतरांचं नुकसान होत असलं तर तो धर्म असूनही आचरू नये, अशी निस्संदिग्ध शिकवण तुकोबांची होती. तिचंही खास विवरण या पुस्तकात केलेलं आहे. तुकोबांच्या अभंगगाथेत आत्मपर, उपदेशपर, अभंगाव्यतिरिक्त कृष्णचरित्र, विविध रूपकं, नाटाचे अभंग, हिंदी रचना, निसर्ग चित्रण, आरत्या, तुकोबांच्या शिष्योत्तमांचं तुकोबांवरील अभंग इत्यादी विषयांचाही या पुस्तकात आढावा घेतलेला आहे. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले ही तुकोबांच्या चरित्रातील अतर्क्य घटना. याचाही उहापोह तुकोबांवरल्या ग्रंथात अपरिहार्यपणे यायलाच हवा. तुका सर्वांगे विठ्ठल या पुस्तकातही भक्तीच्या माध्यमातून त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाच्या तुका विश्वभरवनी उरला लोका या प्रकरणात म्हटलेलं आहे, अनन्य भक्तियोगाने जागृत झालेल्या तुकोबांच्या प्राणशक्तीने त्यांच्या पार्थिवतेला पूर्णतया गिळून टाकलंय. पांचभौतिक देहाच्या प्रत्येक तत्वाचा, महाभूताचा लय करीत तुकोबा आकाशासारखे अनंत झालेले आहेत. आकाशाच्याही पलीकडे असलेल्या चिदाकाशाशी ते संलग्न झाले आणि परमात्म्याच्या तुलनेस उतरलेत. अशा रीतीने शरीरातल्या पंचमहाभूतांचा लय साधता येतो का? किंवा साध्या शब्दात शरीर बंधनाला ओलांडता येतं का? मी माझेपणातून सुटता येतं का? या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं संत चरित्रातूनच मिळतात. जो शरीर मोहाला जिंकतो तोच विश्वकल्याणाचं महत् कार्य करू शकतो. आणि म्हणूनच संत वाङ्मयाच्या अभ्यासाला सर्व काल महत्त्वच आहे. या दृष्टीने तुका सर्वांगे विठ्ठल हे पुस्तक उपयुक्तच ठरेल अशी खात्री आहे. कारण त्यामुळेच तुकाराम गाथेच्या साकल्याने अभ्यास होऊ शकेल. ही गाथा कितीही विविध अंगांनी नटलेली आहे. तुकोबांच्या साध्या साध्या अभंग शब्दात केवढा सखोल अर्थ भरलेला आहे याचा हे पुस्तक वाचताना पुनः प्रत्यय येईल. भारत विश्व ज्ञानपीठमचे उद्दिष्ट भारतीय अध्यात्माचं, अक्षर वाङ्मयाचं उद्दीपन आणि उत्थान तसंच विश्वशांतीचं प्रस्थापन आणि प्रसारण हे असल्यामुळे संत साहित्याच्या डोळस अध्ययनाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणूनच तत्त्व आणि व्यवहार, ज्ञान विज्ञान यांची अजोड सांगड ज्यात आहे अशा तुकाराम गाथेवरील डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांचा रसग्रहणात्मक ग्रंथ आम्ही प्रकाशित केला. आपल्या संपूर्ण आध्यात्मिक ग्रंथसंपदेतील पारिभाषिक तात्विक शब्दांचा अर्थ उलगडून दाखवणारा त्यांचा पारमार्थिक शब्दकोश हा ग्रंथ संपादित करण्यामागेही आमची हीच भूमिका होती. डॉक्टर अनुराधाताई कुलकर्णी यांचा प्रबंध संत वाङ्मयावरच असून त्याला पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. तुकोबांच्या अभंगाप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीवरही रसग्रहणात्मक ग्रंथ अमृतमयी ज्ञानेश्वरी लिहिला असून तोही लवकरच प्रकाशित होईल. अभ्युदयाकडून निःश्रेयसाकडे घेऊन जाणाऱ्या आपल्या अनमोल भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी अभिनव प्रणालीद्वारे ज्ञानविज्ञानाची कास धरणाऱ्या आमच्या भारत विश्व ज्ञानपीठातर्फे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची शब्दपूजा बांधताना आम्हाला अतिशय हर्ष होत आहे.
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन रोका, शब्द वाटू धनजन रोका. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन रोका. डॉक्टर विजय भटकर.